आय एम व्हेरी एक्सायटेड. माझ्याकडे थोडाच वेळ आहे, बट आय एम व्हेरी एक्सायटेड टू शेअर द वर्ड टुडे. माझ्याकडे आज थोडा वेळ आहे, परंतु मी खूप प्रोत्साहित उत्साहित आहे आजचं वचन तुमच्या समोर ठेवण्यासाठी. दिस मे बी ए सिरीज ऑफ अ सर्मन. एक मोठा संदेश असेल, परंतु त्याला सिरीजमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू. आय डोंट नो हाऊ इट विल बी. मला माहीत नाही कसं ह्याला स्वरूप मिळणार आहे, परंतु भाग एक आज मी बोलून टाकणार आहे. ओके, वी हॅव अ व्हेरी लिटल टाईम ऑफ शेअरिंग द वर्ड. परंतु माझा विश्वास आहे परमेश्वर समयाने बांधील नाही आहे. येस, नो, आमेन. हे बघा, परमेश्वराला तुमच्या होयची गरज नाही आहे, मला आहे. म्हणून होय, आमेन, हालेलुया म्हणा. आणि होय आणि आमेनची तुम्हा स्वतःला पण गरज आहे. कारण ज्या गोष्टी तुम्हाला पटतात, आवडतात, होय म्हणता, आमेन म्हणता, त्या तुमच्या जीवनामध्ये घडू लागतात. कोणीतरी आमेन म्हणेल. म्हणून चर्च हे शांत बसण्याचं ठिकाण नाही आहे. कम ऑन, हालेलुया. हा, म्हणून चर्चमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता, जेव्हा काय आवडतं तेव्हा अगदी न लाजता मोठ्याने आमेन, हालेलुया, येस, येस लॉर्ड असं काहीतरी म्हणायला पाहिजे. मला जंडे अंकलचा आवाज खूप आवडतो. इकडनं असं काहीतरी आलं तर हालेलुया असं म्हणलं की मला असं वाटतं की हो, आम्ही संदेश द्यायला लागलोय. आमेन, हालेलुया. सो I said I'm going to go through a series from this sermon. या संदेशामधून एका सिरीजमध्ये आपण जाणार आहोत. मला माहित नाही किती त्याचे टप्पे असतील, परंतु भाग एक तर आपण बघणार आहोत. द टायटल ऑफ द सर्मन और द सिरीज इज द पर्पस ऑफ युअर प्लेस. माझं शीर्षक या सिरीजचं शीर्षक असेल द पर्पस ऑफ युअर प्लेस. तुमच्या ठिकाणाचा हेतू, तुमच्या जागेचा हेतू. आमेन म्हणा, तुमच्या जागेचा हेतू. सी, एव्हरीथिंग दॅट गॉड मेड, ही मेड विथ अ प्लॅन. एव्हरीथिंग, जे सर्व काही परमेश्वराने बनवलं, निर्माण केलं, घडवलं, ते सगळं योजनेने घडवलं. डू यू बिलीव्ह इट? तुम्हाला असं वाटतं का तुमचा जन्म योगायोगाने झाला, उगीच झाला, चुकून झाला? असं ज्यांना वाटतं चुकून झालेलं आहे, आज त्याच्यावर फुली मारायची आहे. तुमचा जन्म देवाच्या योजनेमध्ये झालेला आहे. बिकॉज when God makes something, he makes it with a plan. जेव्हा देव बनवतो काहीतरी, he makes it with a plan and a purpose. योजना आणि हेतू पुरस्सर तो सर्व काही बनवतो. आणि म्हणून ज्या ठिकाणामध्ये तुम्ही आहात सध्याला, ते ठिकाण देखील महत्वाचं आहे. इफ यू सी द एंटायर बायबल, लँड अँड लोकेशन वॉज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक फॉर गॉड. जर तुम्ही पूर्ण बायबल बघितलात तर ठिकाण, जागा, लोकेशन हे परमेश्वरासाठी खूप विशिष्ट होतं. अगदी वैशिष्ट्यरित्या, अगदी पूर्णपणे. त्याने नाही का अब्रामाला सांगितलं, लोटाला तू जाऊ दे तिकडे आणि मग तू इकडे जा, असंच म्हणाला नाही तो. त्याला माहिती होतं की लोट तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, अब्राहम इकडे राहिल्यानंतर काय होणार आहे. इफ वी सी इन जेनेसिस, जर उत्पत्तीमध्ये आम्ही पाहिलं, इन जेनेसिस गॉड क्रिएटेड दिस ब्युटिफुल प्लेस अँड गेव इट ॲज अ गिफ्ट टू ॲडम. देवाने एक सुंदर जागा निर्माण केली, ज्याला आपण एदेन बाग म्हणतो. आणि हे त्या एदेन बागामध्ये आदमाला आणि हव्वाला त्याने ठेवलं आणि बक्षीस म्हणून दिलं, हे तुमचं आहे. अँड वी ऑल्सो से इन रेव्हलेशन दॅट गॉड will be having a newly and a redeemed place, a redeemed land where you and I will be. एक मुक्त केलेलं, नवीनीकरण असं झालेलं नवीन आकाश, नवी पृथ्वी परमेश्वर आमच्यासाठी तयार करीत आहे, जिथे तुम्ही आणि आम्ही अनंततेसाठी त्याच्याबरोबर आम्ही असणार आहोत. आमेन. सो गॉड प्लॅन्स वे अहेड. परमेश्वर खूप अगोदरपासून योजना करतो आणि जागा, लोकेशन, ठिकाण हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. व्हाय एम आय टेलिंग यू दिस? इज यू
being in Sholapur is not an accident. तुम्ही सोलापूरमध्ये आहात हा कुठला योगायोग नाही आहे. म्हणा कोणाला तरी योगायोग नाही. सो यामध्ये आम्ही अगदी गहन जाणार आहोत, परंतु आज माझा पहिला भाग जो आहे तो उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामधून आहे आणि त्या पहिल्या भागाला मी असं म्हणेन, नॉट ऑफ दिस अर्थ. नॉट ऑफ दिस अर्थ. द फर्स्ट पार्ट इज नॉट ऑफ दिस अर्थ. या जगाचे नाही, या पृथ्वीचे नाही. म्हणा सगळं, या पृथ्वीचे नाही. हा, तुम्ही थोडे डिस्ट्रॅक्टेड आहात का? विचलित झालं का इकडे तिकडे? मन इथे फोकस 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 वचनाकडे. आमेन. हालेलुया. ऑलराइट. सो पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आम्ही कसे या जगामध्ये असून या जगातले नाही. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामधून आय हॅव रेड जेनेसिस फॉर आय डोंट नो हाऊ मेनी टाइम्स, बट एव्हरी टाइम आय रीड समथिंग न्यू कम्स अप. कितीतरी वेळा उत्पत्ती पहिला आणि दुसरा अध्याय मी वाचलेला आहे. प्रत्येक वेळेला वाचतो तेव्हा काही ना काही नवीन मिळतं. दॅट्स द ब्युटी ऑफ द वर्ल्ड. वचनाची सुंदरताच ती आहे. वचन जिवंत असल्या कारणाने प्रत्येक वेळेला एका वचनाकडे ज्या वेळेला मी पाहतो ना, त्यावेळेला त्यातलं नवीनता आम्हाला प्राप्त होते. आणि दॅट्स वाय येस्टरडे लास्ट नाईट वॉज अ गॉड मोमेंट फॉर मी विथ जेनेसिस 1. काल रात्री म्हणूनच माझ्यासाठी एक क्षण असा आला होता पहिल्या अध्यायामध्ये मी उत्पत्तीच्या असताना. अँड लेट्स गो थ्रू इट. उत्पत्ती 1 याचा 24, 25 आणि 26 आपण वाचणार आहोत. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 24, 25 आणि 26 मी तुमच्यासाठी वाचतो. इथे म्हटलेलं आहे, मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो. आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. आमेन. आता हे आपल्याला अनेक वेळा आपण वाचलेले आणि आम्हाला ठाऊक आहे. सो गॉड is towards the end day of his creation. च्या शेवटच्या दिवसामध्ये तो आहे उत्पत्तीच्या, की तो आता सगळं बनवून झाल्यानंतर आता मानव बनवण्याच्या योजनेमध्ये आहे. आणि हेच आम्हाला इथं 24 ते 26 वचनामध्ये आम्हाला दिसतं की परमेश्वराने मनुष्य बनवला, निर्माण केलं. त्याच्या अगोदर त्याने हे सर्व जीवधारी, ग्रामपशु, जमिनीवर रांगणारे जीव देवाने असे निर्माण केले. बट देर आर सर्टन वर्ड्स दॅट आय वॉन्ट युअर फोकस ॲट. काही शब्द आहेत या 3 वचनामध्ये, तिथे माझी इच्छा आहे की आम्ही सर्वजण आमचं लक्ष त्या ठिकाणी घालावं. कारण ह्याच्यामुळे आम्हाला कळेल की आम्ही कोण आहोत. देवाने खऱ्यारीत्या तुम्हाला आणि आम्हाला कसं निर्माण केलेलं आहे. अँड इट इज अमेझिंग टू नो. खूप अद्भुत आहे हे समजून घेण्यासाठी. द फर्स्ट थिंग, पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे. लेट मी जस्ट allow me to just speak it in English and I will speak in Marathi. First point, not brought forth but breathed in to earth. पहिली गोष्ट, उपज नाही परंतु फुंकरलेले. पहा, स्पष्टीकरण देतो तुम्हाला मी. काय म्हटलेलं इथं 24 वचन, मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो. कोण उपजवो? पृथ्वी उपजवो. सर्व प्रकारचे प्राणी, रांगणारे प्राणी, जीवधारी ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स, रेप्टाइल्स, हे निर्माण करायला परमेश्वराने योजना केली. आणि कशी योजना केली? तो फक्त बोलला आणि कोण उपजवलं? आहात तुम्ही माझ्या बरोबर? म्हणजे जर तुम्हाला पिक्चराइज करायचं असेल, चित्रीकरण करायचं असेल त्याचं, तर देव बोलला आणि ते कसे निर्माण झाले? असे मातीतून बाहेर आले. Oh, how amazing is that? Hallelujah. I wish some graphic designer would just design all this.
एक चित्रीकरण असं व्हायला पाहिजे. आणि देव बोला आणि जमिनीतून सगळं असं ते बाहेर आले. पृथ्वीने उपज केली त्या सर्व जीवधारी प्राण्यांची. पण ज्या वेळेला मनुष्य निर्माण करायचा होता त्यावेळेला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी एक छोटीशी मीटिंग घेतली आणि ते एकमेकांमध्ये डिस्कस करू लागले, प्लॅन करू लागले आणि ते म्हणाले आपण मनुष्य निर्माण करू. लेट अस क्रिएट अ मॅन. पण इथे बघा कसं म्हटलंय, मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. ज्या वेळेला मनुष्याला बनवण्याची वेळ आली तेव्हा परमेश्वर नुसता बोलला आणि पृथ्वीतून आम्ही वर आलो नाही, परंतु परमेश्वराने त्याचा आत्मा त्याच्यामध्ये घातला, त्या मातीत, त्या पुतळ्यात, आणि मग आम्ही जीवधारी झालो आणि एक मनुष्य तयार झाला. दोघातला फरक बघा. प्रत्येक जीवधारी मातीतून असा बाहेर आला, खालून असा बाहेर आला, परंतु मनुष्यासाठी वरून एक आत्मा खाली सोडण्यात आला. आय एम गोइंग समवेअर, आय टेल यू. हे का सांगायला लागलो हे पण मी तुम्हाला बोलतोय. रिमेंबर पर्पज ऑफ युअर प्लेस. तुमच्या जागेचा हेतू, ठिकाणाचा हेतू, ह्याच्याविषयी मी बोलायला लागलो आणि म्हणूनच मी हे तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय. सो माझा पहिल्या मुद्द्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की परमेश्वर जेव्हा सर्व प्राणी बनवतोय तेव्हा पृथ्वी उपज देतीये. देव फक्त बोललाय आणि पृथ्वीतून सर्व काही बाहेर येत आहे. परंतु जेव्हा मनुष्य निर्माण होतोय तेव्हा काय होतंय माहिती का? तो आपला श्वास अर्थात तो आपला आत्मा त्याच्यामधून ओततोय, वरून ओततोय आणि मग त्या मातीत जाते आणि मग आम्ही जीवधारी होतोय. सो वी आर ऍक्च्युअली नॉट द वन्स हु आर क्रिएटेड फ्रॉम द मड. नो. तर आम्ही मातीमधून निर्माण झालेले नाही. अनेकांना असं वाटतं अरे तू तो मिट्टी है, मिट्टी में मिल जाएगा. असू दे, तसे नाही आहे. हे फक्त शरीर आहे. सो अंडरस्टँड, सर्व जीवधारी मातीतून असे बाहेर आले, परंतु हा जीवधारी, हा आदाम जो आहे त्याला एक वरून एक आत्मा देण्यात आला. म्हणून मी म्हणालो वी आर नॉट ब्रॉट फोर्थ फ्रॉम अर्थ, वी आर ब्रीथ्ड इन टू दी अर्थ. वी वर नेव्हर ऑफ दिस अर्थ. या जमिनीचे, या पृथ्वीचे आम्ही कधीच नव्हतो. आम्ही जे अलौकिक आहे, आम्ही जे गौरवी आहे, आम्ही जे परिपूर्ण आहे, आम्ही जे पवित्र आहे, त्यामधून फुंकरलेले असे निर्माण केलेले आहोत. अंडरस्टँड युअर आयडेंटिटी. तुमची आयडेंटिटी समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा. मी मागच्या रविवारी पण हेच बोललो होतो. वी आर ऑफ हेवन. जेव्हा मी प्रार्थना करतो, आमचं खरं जे चरित्र आहे, आमची खरी जी ओळख आहे, स्वर्गाची जी ओळख आहे, ती समोर यायला लागते. आणि हेच आज पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही इथले नाही आहे म्हणून इथल्या गोष्टी आम्हाला इफेक्टच करायला नाही पाहिजे. इव्हन लक्षात ठेवा, आम्ही वरून पाठवलेले, देवाने उत्कृष्ट आत्मा पाठवला. देव असं बोलला नाही चला मला एक मानव तयार करायचंय, एक लिंबू टिंबू स्वर्गदूत घ्या आणि त्याचा जीव याच्यामध्ये होता. When God created you and me, He gave His best inside us. जेव्हा देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, त्याचा उत्तमातला उत्तम म्हणजे तो पवित्र आत्मा त्याने आमच्यामध्ये ओतला. आणि ज्या वेळेला ते उत्तमातलं उत्तम माझ्यामध्ये आलं, मी जीवधारी झालो. Oh God, hallelujah. This is so beautiful. हे किती सुंदर आहे, किती अद्भुत आहे. देवा, मी मातीतून निर्माण झालो नाही, मी खालून वर आलो नाही, मला तुझा आत्मा वरून देण्यात आला आणि मी जीवधारी झालो. आय एम नॉट ब्रॉट फोर्थ बाय द अर्थ, आय एम ब्रीथ्ड इन टू द अर्थ.
I don't know, I can't say it in Marathi. Hallelujah. Hallelujah. दुसरी गोष्ट परत एकदा त्याच वचनामध्ये, then God said, let us, amplified version, God said, let us, into bracket, Father, Son, Holy Spirit, make man in our image according to our likeness, not physical but a spiritual personality or moral likeness, and let them have complete authority over the fish of the sea, the birds of the air, the cattle, and over the entire earth. 26 वचन, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. आणि मग देवाने आपला श्वास फुंकला. आणि जसं मी तुम्हाला पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं की त्याने आपला आत्मा असा दिला. आम्ही खालून वर आलो नाही तर वरून एक आत्मा आपल्याला दिलाय. माय सेकंड पॉइंट यू नीड टू अंडरस्टँड इज एनिथिंग दॅट कम्स फ्रॉम अबव विल हॅव डोमिनियन. जे सर्व काही वरून उतरतं तो अधिकार गाजवतो. लक्षात घ्या, इथे काय म्हटलंय माहिती का? मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. काय चालवतील? हाव? कसं काय हा मनुष्य या सर्व निर्मितीवरती सत्ता चालवणार? का माहिती का? कारण तो इथला नाही आहे. जे वरचं आहे तेच सत्ता चालवतं. राजा कधीच खाली बसलेला नसतो. हॅलो, सी, अंडरस्टँड, समजून घ्या. राजा कधीच खाली बसलेला नसतो. राजाचं राजासन कधीच खाली नाही आहे. हॅलो, स्टेज इकडे आहे, शेवटचं जी खुर्ची आहे थोडीशी आमच्यापेक्षा असं राजाच्या राजवाड्यात नाही आहे. राजाचं सिंहासन सर्वोच्च, राजाचा महल उंच ठिकाणावर आहे, शिखरावर असतं, उंचवटीवर असतं, खाली नसतं. म्हणून लक्षात ठेवा, जे राज्य करताना ते प्रत्येक वेळेला उंचवटीवर असतं, वरून असतं, वरून. जीसस came from heaven to the earth, he ruled. येशू स्वर्गातून पृथ्वीवर आला, त्याने राज्य केलं. पवित्र आत्मा स्वर्गातून आमच्यासाठी देण्यात आला. प्रत्येकाच्या वरती तो अग्नीच्या जीवाप्रमाणे उतरला, म्हणून सगळे चिन्ह चमत्कार करू शकले. का असं झालं? कारण जे या पातळीतलं नाही आहे, किंवा अर्थात मला दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणू द्या, जे या पातळीपेक्षा उच्च पातळीचं आहे ते वरून खाली आल्यामुळे सत्ता चालवू शकतात. Why can you and I have dominion? Because we are from a higher standard. तुम्ही आणि मी सत्ता का चालवू शकतो? कारण तुम्ही आणि मी एका उच्च पातळीचे लोक आहोत. मी जातपात म्हणत नाही. युट्यूबवर चाललंय म्हणून स्पष्टीकरण द्यायला लागलो. मी जातपात म्हणत नाही. तुम्ही आणि मी स्वर्गाचे आहोत, आणि म्हणून जे पृथ्वीवर आहे त्याच्यावर आपण सत्ता चालवू शकतो. कोणीतरी आमेन म्हणेल. शद्रक, मेशक आणि अबेदनगो त्यांना आगीच्या भट्टीत टाकण्यात आला. जळाले का होते? सांगा, हो की नाही? का? कारण ती अग्नी होती, ती पृथ्वीवरची अग्नी होती, आणि ते शद्रक, मेशक आणि अबेदनगो जे होते ते वरून पाठवलेले होते. म्हणून जे वरचं होतं तेच त्या खालच्या अग्नीवरती सत्ता चालवू शकलं. हो देवा, मला कळतंय आता का ती अग्नी त्यांना भस्म करू शकली नाही. जे त्यांना आगीत टाकत होते ते मेले. हो, ज्या रश्यांनी त्यांना, दोरींनी त्यांना बांधलं होतं त्या जळाल्या. हो, ते सगळे खालचे आहेत. परंतु तुम्ही आणि मी इथले नाही.
हायर स्टँडर्ड. अंडरस्टँड हू यू आर. तुम्ही कुठल्या ठिकाणातले आहात हे पहिला समजून. वी आर नॉट ऑफ दिस अर्थ. आम्ही या पृथ्वीचे नाही, आणि या पृथ्वीचे नाही म्हणून तुम्ही आणि मी सत्ता चालवू शकतो. कोणीतरी आमेन म्हणेल. एलायजा म्हणाला, टाका, पाणी टाका, अजून 4 घागरी टाका. हा, टाका ते तिथं, कापा सगळे बैल हे ते, हा तिथे ह्याच्यावरती टाका, सॅक्रिफाईस वरती, हा टाका तिथे वेदीवर पाणी, अजून पाणी टाका, हा अजून टाका, भरपूर, किती पाहिजे तुम्हाला. हा, संपला का कॉर्पोरेशनचं नळ पाणी? आता बस करा. प्रार्थना केली. खुल्या आकाशामध्ये त्याने प्रार्थना केली. अग्नी कुठून आली? हॅलो, अग्नी कुठून आली? खालून पेटली का? अग्नी कुठून आली? वरून आली. आणि ज्या सर्व गोष्टी सायंटिफिकली, शास्त्रोक्त पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी आगीला पेटवू देणार नाही, त्या सगळ्या गोष्टी तिथे असूनही वरून आलेली अग्नी भस्म केली त्या वेदीवरच्या सर्व सॅक्रिफाईसला. कसं झालं? कसं झालं? वरून निघालेल्या अग्नीला देखील माहिती होतं, मी वरून निघालोय म्हणून मी सत्ता चालवू शकतो. यू नीड टू अंडरस्टँड हू यू आर. 2022 काय असणार आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी? सत्ता चालवलेलं वर्ष असायला पाहिजे. हालेलुया. हो, हालेलुया. यू विल रन युअर सिटीज फ्रॉम युअर नीज. तुमच्या गुडघ्यावरती येऊन तुमचं शहर तुम्ही चालवाल. का माहिती का? तुमच्या गुडघ्यावर आल्यावर तुम्ही खाली नसणार आहे, तुमच्या गुडघ्यावर आल्यावर तुम्ही वर असणार आहे, आणि जे वर असतं तेच सत्ता चालवतं. हालेलुया. वी डोंट नीड एनी तिकीट्स फॉर इलेक्शन. इलेक्शनसाठी आम्हाला तिकीट द्या, निवडून आणा, मग आम्ही सत्ता चालवतो. द तिकीट इज ऑलरेडी गिवन टू अस. हालेलुया. आम्हाला अगोदरच देवाने तिकीट देऊन ठेवलेलं आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. आणि आमच्या गुडघ्यावरती येऊन त्या सगळ्या गोष्टी आम्ही ॲक्टिवेट करू शकतो, आणि आम्ही सत्ता चालवू शकतो, आम्ही अधिकार गाजू शकतो. कारण देव बोलला, मी असा मनुष्य निर्माण करेल, मी वरून तो आत्मा त्याच्यामध्ये देईल, तो पृथ्वीचा नसणार आहे, पृथ्वीवर उतरलेला असणार आहे आणि वरून आलेला आहे, म्हणून तो सत्ता चालवणार. हालेलुया. Anything that's below your standards cannot burn you. अशी प्रत्येक गोष्ट जे तुमच्या स्तराच्या खालची आहे ती तुम्हाला भस्म करू शकत नाही. शद्रक, मेशक, अबेदनेगोच्या स्तराच्या पेक्षा खालचं ती अग्नी होती, म्हणून त्यांना ते भस्म करू शकली नाही. त्या वेदीवरचं पाणी वरून येणाऱ्या अग्नीपेक्षा स्तरातलं खालचं होतं, म्हणून ते पाणी त्या आगीला थांबवू शकली नाही. तुमच्या जीवनातलं संघर्ष तुम्हाला अडवू शकणार नाही, कारण ते संघर्ष तुमच्या स्टँडर्डपेक्षा खालचं आहे. तुमच्या जीवनामध्ये अजूनही असलेलं एक प्रकारचं पाप तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाऊ शकणार नाही, कारण ते पाप तुमच्या स्तरापेक्षा खालचं आहे. आमेन. आता सगळीकडे हे लागूकरण करा तुमच्या जीवनामध्ये. का मी इथं का अडकलेलो आहे? का मला माझ्या जॉबच्या ठिकाणी असं व्हायला लागलंय? का माझा व्यवसाय मला इथं असं व्हायला लागलंय? आजपासून सत्ता माझ्या हातामध्ये मी घेतो, कारण मला माहिती आहे मी खालच्या दर्जेचा नाही आहे, मी स्वर्गीय दर्जेचा आहे. हालेलुया. हालेलुया. परत 24 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी, वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवू. All the creatures and its reproduction were to be in their own kind. इंग्लिशमध्ये काय आलंय माहिती का? Let me just read it to you. Let the earth bring forth living creatures according to their kind.
त्यांच्या त्यांच्या प्रमाणे सर्व जीवधारी प्राणी उत्पन्न हो, आणि पृथ्वीने उपजवलं. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. एम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये कंसात मध्ये लिहिलेलं आहे, लेट द अर्थ ब्रिंग फोर्थ लिव्हिंग क्रिएचर्स अकॉर्डिंग टू, लिमिटेड टू अँड कन्सिस्टंट विथ. लिमिटेड टू अँड कन्सिस्टंट विथ. याचा अर्थ काय माहिती का? म्हणजे प्रत्येक जीवधारी प्राणी जे निर्माण झाले त्याच्यानंतर त्यांच्यामधून जे निर्माण होणार आहे ना, ते त्यांच्या पुरतेच किंवा त्यांच्या सारखेच सीमित असणारे प्राणी आहेत. जर समजा एक प्राणी 80% शक्तिशाली आहे, तर ते जे प्राणी त्याच्यानंतर त्याच्यामधून त्याच्या पोटामधून जे उत्पन्न करेल, ते येणारं उत्पन्न जे आहे ते देखील 80%च असणार आहे, 81 नसणार आहे. समजलं का तुम्हाला? म्हणून इथं म्हटलेलं आहे की जे सर्व निर्मिती झाली, जे सर्व प्राणी निर्माण झाले, पृथ्वीने उपजवलं, ते त्यांच्या त्यांच्या सीमेमध्ये उपजवलं. त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. पण 26 मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा. दॅट्स माय थर्ड पॉइंट. हिज लाइकनेस. त्याच्या प्रतिरूपाचा. सर्वजण म्हणा त्याच्या प्रतिरूपाचा. हाऊ इज माय स्टँडर्ड? माझं स्टँडर्ड बघा काय, माझी दर्जा बघा काय आहे. कशी आहे दर्जा? त्याचं प्रतिरूप. पृथ्वीचं लिमिटेशन नाही, देवाचं. अँड हाऊ इज गॉड? गॉड इज अनलिमिटेड. When all the creatures have limitation, God says, I have created you out of my unlimited nature. देव म्हणतोय, इथं सांगायचा प्रयत्न करायला लागले की जे सर्व जीवधारी प्राणी सीमिततेमध्ये मी निर्माण केले, मी तुला माझ्या असीमिततेच्या नेचर मधून निर्माण केलेलं आहे. यू आर अनलिमिटेड. विश्वासच बसत नाही. विश्वास बसत नाही. का मी म्हणतोय? का या मागच्या बुधवारची बायबल स्टडी ज्यांनी अटेंड केली ना, त्यांना समजू शकते आम्ही काय बोलायला लागलो. आता मी नाही करणार रिपीट. तिकडे यायचं बुधवारी, बरोबर ना? यू नीड टू अंडरस्टँड आम्ही कोण आहोत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आम्ही कुठून आमचा उपज झालेला आहे? पृथ्वीमधून नाही आहे. पृथ्वी पतनावस्थेची आहे. पृथ्वीमधून आमचा उपज झालेला नाही आहे, देवाच्या आत्म्यामधून आमचा उपज झालेला आहे. पृथ्वी सीमित आहे, परंतु देवाचा आत्मा असीमित आहे. वी आर क्रिएटेड इन हिज लाइकनेस. त्याच्या प्रतिरूपामध्ये मी निर्माण केला गेलेला आहे. म्हणजे तो असीमित आहे, तर मी पण असीमित आहे. हालेलुया. हालेलुया. Let me go ahead. I'll just finish it. One more last point. 27-28 वाचू. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. 28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. आमेन. माय फोर्थ पॉइंट, माझा चौथा मुद्दा 28व्या वचनाच्या पहिल्या 3 शब्दांमध्ये आहे, 4 शब्दांमध्ये. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. And God blessed them. Hallelujah. God blessed them.
जेव्हा दुसरे प्राणी निर्माण झाले तेव्हा 25 वचन, असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. When all the other creatures were created, God said it is good. But when he created human, he didn't say he is good. He just said, I bless you. जेव्हा देवाने सर्व निर्माण केलं, सर्व प्राणी निर्माण केले, ते बघितलं आणि म्हणलं छान आहे, हे चांगलं आहे, खूप छान. आणि ज्या वेळेला मनुष्य निर्माण केला त्यावेळेला हे चांगलं आहे म्हटलं नाही. तो काय म्हणाला, मी तुला आशीर्वाद देतो. आणि 5 पदरी आशीर्वाद आम्हाला 5-fold ब्लेसिंग आम्हाला मनुष्यावर जे दिले ते इथे आम्हाला दिसतात. वाय एम आय टेलिंग यू दिस? मी तुम्हाला हे का सांगतो? लेट मी जस्ट रीड इट टू यू. You are meant to live for, you are not meant to live for it is good. You are meant to live for have dominion. तुम्हाला यासाठी जगायचं नाहीये की देव तुमच्याकडे येईल आणि म्हणेल खूप छान, छान आहे. मला यासाठी जगायचं आहे की देव माझ्याकडे येईल आणि म्हणेल सत्ता चालव. It's okay. I know who I am, Lord. I am so bad sometimes. So I am not living for your compliments. मला माहिती आहे मी कोण आहे देवा. काही वेळा तर मी अशाच चुका करतो, इतकं वाईट माझ्याकडनं कधी कधी होतं, मी पडतो, पतन होतं माझ्याकडून. त्यामुळे मला माहिती आहे मी कोण आहे. म्हणून तुझ्या कॉम्प्लिमेंटसाठी मला जगायचं नाहीये, किंवा जे काही मी करेन ते यासाठी नाही करेन की तू यावस आणि म्हणावस छान आहे, गुड गुड गुड. मला यासाठी जगायचं आहे की तू माझ्याकडे यावं प्रत्येक वेळा आणि म्हणायचं आहे सत्ता चालव, सत्ता चालव. You know, some people live for compliments. All that is of this flesh will always live for compliments. But all that is of the spirit will always have charge. जे काही पृथ्वीचं आहे ना ते फक्त कॉम्प्लिमेंटला काय म्हणायचं, चांगलं केलं हे, छान केलं हे, याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणतो आपण, प्रशंसा. अजून एक तारीफ, कौतुक. हा, कौतुक, छान आहे शब्द कौतुक. सगळे म्हणा कौतुक. मला माझ्या मुलाचं लय कौतुक आहे. तिने काय करते ती करतो मला माहिती आहे का. कौतुक मिळवण्यासाठी पृथ्वीचे लोक जगतात, सत्ता चालवण्यासाठी स्वर्गातले लोक जगतात. I am not living for compliment. I am living to have charge. Hallelujah. म्हणून मी कौतुकासाठी नाही, मला काय पण म्हणा, चार्ज माझ्याकडे आहे. हॅलो. त्यामुळं राजा, त्याला काही लोक, त्यातल्या प्रजेतले लोक नावं जरी देत असले तर त्याला काही फरक पडत नाही. त्याच्या झग्यावरचं एक बटन पण खाली पडत नाही, काहीच फरक पडत नाही. मग तू आम्हाला कॉम्प्लिमेंट दे अथवा नाही, सत्ता माझ्याकडे आहे. हॅलो. हे समजून घ्या. म्हणून आम्ही इट इज गुड साठी जगणारे नाहीये, आम्ही हॅव डोमिनियन साठी जगणारे लोक आहोत. So church, I want you to grow up to this level, to know who you are in God, to know that you are not of this earth, you are of heaven. माझी इच्छा आहे चर्च की तुम्ही समजून घ्यावं की तुम्ही पृथ्वीचे नाही, तुम्ही स्वर्गातून उतरलेले असे आहात.
हालेलुया. आणि म्हणून जे तुम्हाला मिळालंय ते हस्तगत करून सत्ता चालवायला आम्ही हे चर्च शिकलंच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. टेल मी, मला तुम्ही सांगा, इथं एक 3 करोडचं चर्च बांधण्यासाठी सोपं आहे की अवघड आहे? खरं खरं सांगा, आपल्या ताकदीमध्ये अवघड आहे की नाही? पृथ्वीवर विचार करायला गेलो तर अवघड आहे. स्वर्गामध्ये एवढं आहे. स्वर्गातून जर मी उभं राहून बोलतोय की 3 करोडचं मला पृथ्वीवर बांधायचं आहे, सोपं आहे की अवघड आहे? मग आम्ही कुठले आहोत? आम्ही कुठले आहोत? हालेलुया.